सतत उसाच्या शेतात जायचे कपल कारण समजताच शेतकरी धक्क्यात काळ्या रंगाचा ड्रेस घातलेली तरुणी आणि असा घृणास्पद प्रकार तेही रोज आमच्या शेतात. शेतमालकाने डोक्याला हात लावला. विश्वासच बसेना. गावात कुजबूज सुरू झाली. कोणी काही सांगायला तयार नव्हतं, पण सगळ्यांच्या नजरा एकाच दिशेने जात होत्या. उसाचं ते दाट शेत. सकाळी लवकर किंवा संध्याकाळ पडली की त्या शेताच्या बाजूने जाणारा प्रत्येक जण थांबून मागे वळून पाहायचा, कारण काहीतरी असामान्य तिथं घडत होतं. नेहमी नाही, पण खूप वेळा. इतक्या वेळा की शेवटी प्रश्न पडायला लागले, ते पुन्हा आले असतील का? आज कोणी पाहिलं? शेतात नेमकं काय चाललंय? शेतमालक सुरुवातीला दुर्लक्ष करत राहिला. शेत मोठं होतं, ऊस दाट होता. एखाद दुसरा माणूस आत गेला तर लक्षातही येत नसे. पण इथे प्रश्न वेगळाच होता. कारण एकटे दुकटे लोक नव्हते, हे होतं एक जोडपं. नेहमी ते दोघंच, तरुण आणि तरुणी. तरुणीचा काळा ड्रेस. दोघं शेताच्या आत शिरायचे आणि बराच वेळ बाहेर यायचेच नाहीत. गावात बोलणं सुरू झालं. कोणी म्हणालं चुकीचं काहीतरी आहे, कोणी म्हणालं आपल्याला काय करायचंय. पण काही तरुणांच्या मनात मात्र वेगळाच विचार सुरू झाला. दररोज आमच्या शेतात लपून का? सरळ भेटायचं असेल तर इतर ठिकाणं नाहीत का? एक दिवस सगळं बदललं. त्या दिवशी काही तरुण आधीच सावध होते. शेताच्या बाजूला थांबले. दुरूनच त्यांना दिसलं तेच जोडपं, तेच शेत, तोच काळा ड्रेस. यावेळी मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं नाही. हळूच दबक्या पावलांनी ते शेतात शिरले. उसाची पानं बाजूला सारत आवाज न करता आणि अचानक थांबा. क्षणभरासाठी सगळं स्तब्ध झालं. तरुणी घाबरली, तरुण गोंधळला. काय करावं, कुठे जावं? चारही बाजूनी ऊस आणि समोर गावातलेच काही तरुण. पहिल्यांदा प्रश्न विचारले गेले. इथे काय करता? दररोज काय येता? लाज वाटत नाही का? उत्तर देण्याआधीच वातावरण तापलं. शब्द वाढले, आवाज चढले आणि मग ऊस हातात घेतले गेले. मारहाण झाली, शिवीगाळ झाली. दोघांना खाली बसायला, उठायला भाग पाडलं गेलं, कान धरायला लावलं गेलं. तरुण सतत एकच गोष्ट सांगत होता. आम्ही नातेवाईक आहोत. चुकून आलो. काही चुकीचं नाही. पण कोणी ऐकायला तयार नव्हतं. या सगळ्यात अजून एक भयानक गोष्ट घडली. कुणीतरी मोबाईल काढला आणि रेकॉर्डिंग सुरू झालं. हसणं, टोमणे, अपमान आणि सगळं कॅमेऱ्यात. त्या दोघांसाठी तो क्षण आयुष्यातला सर्वात अपमानजनक ठरला आणि त्या क्षणी तो व्हिडिओ त्यांच्या आयुष्याबाहेर गेला, सोशल मीडियावर. काही तासातच तो व्हिडिओ सर्वत्र पोहोचला. लोक शेअर करू लागले, टिप्पण्या करू लागले. कोणी जोडप्याला दोष देत होतं, तर कोणी मारहाण करणाऱ्यांवर संताप व्यक्त करत होतं. आणि मग प्रशासन जागं झालं. पोलिसांनी दखल घेतली, व्हिडिओ तपासला, ओळखी पटल्या आणि एकामागून एक कारवाई सुरू झाली. ज्या तरुणांनी स्वतःला न्यायाधीश समजलं होतं, तेच आता प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडले. अटक झाली, चौकशी सुरू झाली आणि हळूहळू सत्य समोर येऊ लागलं. ते जोडपं, ते लपून का भेटायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटी समोर आलं ते सत्य. ते दोघं एकमेकांना जवळपास वर्षभरापासून ओळखत होते. कोणताही गुन्हा करत नव्हते. फक्त बोलण्यासाठी, भेटण्यासाठी शांत जागा शोधत होते. पण त्यांना पकडणाऱ्यांनी कायदा हातात घेतला, मारहाण केली, अपमान केला आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल केला. शेतमालकाला जे वाटत होतं ते खरं नव्हतंच. घृणास्पद प्रकार नव्हता. दररोजचा गुन्हा नव्हता. पण जे घडलं ते मात्र खरंच घृणास्पद होतं. कारण दोष भेटायला गेलेल्या दोन लोकांचा नव्हता, दोष होता स्वतःला सर्वेसर्वा समजणाऱ्या मानसिकतेचा. आणि ते सत्य समजताच शेतमालकाने खरंच डोक्याला हात लावला.